बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज. सिझरनंतर पोटात राहिले हातमोजे, कागदी रुमाल. बीड जिल्हा रुग्णालयातील भयंकर घटना. एक धक्कादायक आणि प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणाची बातमी बीडमधून येते आहे. एका नव्या नवेली आईच्या आनंदावर रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाने घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर येतोय. संध्या सुरज गायकवाड, वय अवघं 19 वर्ष. 1 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सिझर शस्त्रक्रिया झाली. 4 दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आलं. मात्र त्यानंतर संध्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. खाजगी रुग्णालयातील तपासणीत पोटात अनोळखी वस्तू असल्याचं समोर आलं आणि पुढे पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर पोटातून हातमोजे, कागदी रुमाल काढण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. संध्याची प्रकृती गंभीर आहे, मृत्यूशी झुंज देत आहे. पती सूरज गायकवाड यांचा आरोप आहे की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीची ही अवस्था झाली आहे. तर संध्याच्या आईच्या म्हणण्यानुसार मुलीने बाळाला जन्म दिला, पण आज तिच्या कुशीत तिचं लेकरू नाही आहे आणि तेवढी तिची ताकदही नाही. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित महिला डॉक्टर, कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याचं सांगितलं आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. नमस्कार, माझं नाव सूरज गायकवाड, मी राहणार वरवणी. 1 तारखेला सीझर करण्याबाबत माझ्या पत्नीला बीड येथे सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तर सीझर झालं तिथं. नंतर 2-3 दिवसांनी तिला उलट्या व्हायला लागल्या तर त्यांनी डिस्चार्ज दिला आम्हाला. डिस्चार्ज दिला. परत आम्ही आमच्या गावाकडे घेऊन गेलो. गावाकडे घेऊन गेल्यानंतर आम्ही तिथं उलट्या कामच नव्हत्या. तिला आम्ही वडोदऱ्याच्या एक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर त्यांनी 2 दिवस लाईन लावल्या. नंतर सोनोग्राफी करायला सांगितली. नंतर बीडला पाठवलं. तर बीडला सिटी स्कॅन केला तिला. सिटी स्कॅन केल्यानंतर ते म्हणजे खूप सिरियस आहे. त्या ब्लडमध्ये, पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे सगळं. तिथं ऑपरेशन तात्काळ करावं लागेल. बीडमध्ये घेतलं नाही तिला. तिथून आम्ही पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये पहिल्यांदा दीनानाथला गेलो. दीनानाथला पण नाही घेतलं. नंतर वायशमला गेलो तर वायशमला पण नाही घेतलं. आणि नंतर आता ससूनला आणल्यानंतर तिचं पहिलं ऑपरेशन झालं. तिची पिशवी काढण्यात आली. नंतर 2 दिवस थोडी बरी झाली, पण नंतर परत तिच्या पोटात दुखायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या. नंतर परत एक ऑपरेशन झालं. तिच्या आतडे पूर्ण डॅमेज झालेले सगळे. तिच्या पोटामध्ये हँडग्लोव्ज आणि नॅपकिनचा एक तुकडा निघलेला आहे. त्याच्यामुळं ते अख्खं तिच्या पोटामध्ये ब्लडमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. आता तिची कंडिशन खूप सिरियस. आता लवकरात लवकर बीड येथे शासकीय रुग्णालयावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, हीच माझी विनंती. मग इन्फेक्शन झाल्याच्यानंतर सोनोग्राफी केली. ते मला इन्फेक्शन आहे. मग बीडला घेऊन गेले तर बीडचे डॉक्टर म्हणले की त्याला इन्फेक्शन आहे. मग इन्फेक्शन म्हणल्याच्यानंतर ते मला ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे आम्ही इथं घेत नाहीत म्हणले, तुम्हाला 4-5 लाख रुपये, कारण आम्ही गरीब आहेत, आम्ही एवढे पैसे भरू शकत नाहीत. मग आम्ही इथून पुण्याला गेलो दीनानाथला. मग त्यांना पण घेतलं नाही. ते म्हणले सिरियस पेशंट आहे, आमच्याकडे काही सोय होत नाही. मग आम्ही वायशमला गेलो, तिथं पण नाही घेतलं. DY पाटील नाही घेतलं. मग आम्ही तिथं ससूनला गेलो. ससूनला गेल्याच्या नंतर त्याने घेतलं. मग ते म्हणले इन्फेक्शन भरपूर आहे, पू वगैरे झालाय, ते म्हणजे आम्हाला ऑपरेशन खोलावं लागेल. खोलल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आतमध्ये काय आहे म्हणून. तर मी मला चालतंय ऑपरेशन करा. मग ऑपरेशन केल्याच्या नंतर तिला 12 वाजता नेलं तर 5-5:30 वाजेपर्यंत तिचं ऑपरेशन चाललं. मग आम्हाला मॅडमनं बोलवलं ज्यांना ऑपरेशन. तर त्या म्हणल्या कुठल्या शिविरला केलंय, सांगितलं त्यांना बीडच्या शिविरला केलंय म्हणून. तर मग ते म्हणल्या की मग आता तिथले डॉक्टर म्हणजे असं ऑपरेशन कसं काय केलं. तर मी म्हणलं काय आम्हाला काय एवढी कल्पना नाही. तर मग त्यांनी आम्हाला ते म्हणल्या डॉक्टरचे ते हातामधले ग्लोव्ज आणि ते टिश्यू पेपर तिच्या ह्याच्यामध्ये निघला. तर मी त्यांना म्हणलं मॅडम द्या का. ते म्हणलं हो देते. मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं मॅडम द्या. तर त्या काय म्हणलं ते पुरावे आमच्याकडे आहेत, वेळ आल्याच्या नंतर देऊ. त्याने आम्हाला नकार केला. आता म्हणले आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला. आणि आता पण पूर्वी माझ्या आयुष्यामध्ये आहे. तिथे तर म्हणजे डॉक्टर सांगते आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे. आणि तिथं पण पूर्वीच्या इथं 1 सीझर झालं. तिथं गेल्याच्या नंतर 3 ऑपरेशन झालेत. परत आणखी म्हणजे सिरियसच आहे ते. संध्या सूरज गायकवाड नावाचे एक रुग्ण आपल्या इथे प्रसूतीकरिता भरती झाले होते. 1 तारखेला 1 ऑगस्टला त्यांचं प्रसूतीसाठी सिझरियन झालं आणि सिझरियन झाल्याच्या नंतर त्यांना 3 ते 4 दिवसानंतर सुट्टी देण्यात आली. सुट्टी दिल्यानंतर असं माहिती पडलं की रुग्णाच्या पोटामध्ये दुखत आहे, म्हणून त्यांनी एका खाजगी प्रॅक्टिशनरला दाखवलं. साधारणतः रात्री 11:30-12 वाजता 9 तारखेला मला खाजगी प्रॅक्टिशनरचा फोन आला
की सर पेशंटच्या पोटात दुखत आहे, सीझर 1 तारखेला झालेलं आहे आपल्या इथे आणि सोनोग्राफी केली असता पोटामध्ये काहीतरी फॉरेन बॉडी दिसत आहे म्हणून. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही ते व्यवस्थित जे काही आहे सोनोग्राफी ते व्यवस्थित पाहून मला एक वेळेस परत सांगा. मग त्यांनी सांगितलं की सर काहीतरी आहेच. मग मी म्हटलं की त्यांना की त्यांची जे पोटातली फॉरेन बॉडी काढण्यासाठी आपल्या रुग्णालयामध्ये ॲडमिट करा आणि जे खाजगी प्रॅक्टिशनर ने इथे बघितलं तर त्या प्रॅक्टिशनरनी MGPच्या अंतर्गत आपल्या इथे सुद्धा सर्जरी केलेली आहे. त्यांना म्हटलं की ॲडमिट करा आणि आपण 2-3 सर्जन बोलून त्यांचं फॉरेन बॉडी पोटातलं काढून घेऊया. नंतर मग थोड्या वेळाने म्हटले ते सर सांगतो म्हणे. नंतर थोड्या वेळानंतर त्यांनी परत सांगितले की सर नातेवाईकांची अशी इच्छा आहे की इथे ऑपरेट नाही करायचं, आम्हाला पुण्याला घेऊन जायचं आहे. आमचे तिथे नातेवाईक आहेत. हरकत नाही, नातेवाईकांची तशी इच्छा असेल तर, परंतु त्यांना ही कल्पना द्या, जर पोटामध्ये काही आहे पण जर दुखत आहे तर इमिडिएटली ऑपरेट करून घ्या. त्याच्यानंतर मी डेली ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. तर त्यांनी मला माहीत पडलं की 12 ते 13 तारखेला त्या रुग्णाचं ऑपरेट केलं. ऑपरेट केल्यानंतर पोटामधून एक फॉरेन बॉडी जे आहे वाससारखं ते बाहेर काढलं आणि पेशंटची तब्येत ठीक आहे. तर या अनुषंगाने मला माहिती भेटल्यानंतर मी जेव्हा ते कागदपत्र पूर्ण पाहिले त्या अनुषंगाने आमच्या इथे एक जे सगळे म्हणजे त्यांनी जे ऑपरेट केलं होतं तर ते केस पेपर वगैरे पाहून मग मी त्यांना त्याचा शोकॉज कारण दाखवा विचारलं. अजून माझ्याकडे त्यांचं उत्तर अप्राप्त आहे आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे नातेवाईकांकडून अजून सुद्धा अधिकृत अशी कुठली तक्रार नाही, परंतु मी याची पूर्ण चौकशी करून ठेवलेली आहे आणि माझ्याकडे तक्रारच्या अनुषंगाने मी उपसंचालक कार्यालयाकडे किंवा संचालक कार्यालयाकडे संबंधित प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय चुकीचा प्रकार आहे. चुकी अशा प्रकारचे रुग्णाच्या जीवाचा धोका घडण्यासाठी जर ठरत असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. प्रशासकीय कारवाईसाठी मी प्रस्ताव पाठवेल.